नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विशाल दांडे, हरिओम इरिगेशन. आज आपण केळी बागेमध्ये व्हिजिट देत असताना काही शेतकऱ्याच्या झालेल्या चुका हे मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांनाही सांगतो की शेतकरी कुठे चुकतो आणि परिणामी आपल्याला चांगले खत दिल्यावरसुद्धा रिझल्ट कमी प्रमाणात मिळतात किंवा मिळत नाही. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की आपण बारीक गोष्टीकडे लक्ष देत नाही. आता तुम्ही इथे जर बघायचा प्रयत्न कधी केला तर ही नळी जी आहे ही खोडाच्या एकदम जवळ आहे. तर ही नळी आपल्याला कमीत कमी ह्या डिस्टन्सवरती पाहिजे आहे, कारण की खोडाच्या मुळा जे असतात ते कमीत कमी खाली उतरलेले असतात, फार लांबपर्यंत गेलेले असतात. आणि जर अन्नद्रव्य आपल्याला चांगल्या पद्धतीने ॲप्लिकेशन करून घ्यायचं असेल तर नळी कमीत कमी खोडापासून साधारण 5 ते 6 इंच दूर पाहिजे. आता इथे अजून एक तुम्हाला दाखवतो. हे बघा, आता याचं नुकसान काय आहे? याचं नुकसान असं आहे की ही नळी या ठिकाणी असेल तर हे मटेरियल तुमचं पूर्णपणे इथून खाली जाणार आणि तुमच्या रूट जे असतात या इथपर्यंत असतात, बरोबर. मग इथून आपल्याला न्यूट्रिशन पाहिजे असेल तर तुमची ओल इथपर्यंत होणे गरजेची आहे. आणि जर तुमची नळी इथे असेल तर हे मटेरियल मुळाला पण जास्त मिळणार नाही आणि ते आतमध्ये चाललं जाणार. मग तुम्ही म्हणाल की आम्हाला सोडलं पण रिझल्ट नाही आला. हे बारीक गोष्टी मित्रांनो, हे आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. इथेही तुम्ही बघू शकता ही नळी कशा प्रकारे या ठिकाणी चोकअप झालेली आहे. तर सुरुवातपासून तुम्ही टिश्यू लागवड करत असाल, बिया लागवड करत असाल, सुरुवातपासून नळी आपल्याला कमीत कमी 4 इंच दूर आणि मोठं खोड झालेलं असेल तर 5 ते 6 इंच दूर ही नळी पाहिजे आपल्याला. अशाच नवीन काही माहिती करता मला संपर्क करा. हरिओम इरिगेशन, विशाल दांडे, 8180884400. व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर नक्की करा. जय हिंद.